मध्ये ऋतिक मात्रे आला होता, परंतु या कमी ओव्हरच्या षटकामध्ये तो सलामीला आलाय, कारण चांगल्या फॉर्मात आहे ऋतिक मात्रे. हा सामना देखील रंगेल, कारण ससूनगर संघाने देखील या क्रीडा स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केलेली आहे. त्यांनी देखील क्रीडा रसिकांची मने जिंकलेत, त्यामुळे हा सामना एक भरपूर महत्त्वाचा सामना पाहायला मिळेल. सामन्याला होते सुरुवात. षटक क्रमांक पहिलं करण पाटील बॉलिंग ट्रॅकवरती आणि स्ट्रायकिंग एंडला चेतन पाटील, नॉन स्ट्रायकिंग एंडला ऋतिक मात्रे. पंच अधिकृत इशारा करतील. सामन्याला होते सुरुवात. पहिलाच बॉल करण पाटील बॉलिंग ट्रॅकवरती. गोलंदाज. षटक क्रमांक पहिलं. 3 षटकांचा सामना, त्यामुळे सुरुवातीची 2 षटकं तुम्हाला 10 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची आहेत. ओव्हर द विकेट. पुलटा चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागली, बॉल जातोय डीप थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने. फिल्डर येत आहे, चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतायत. अखेर चेंडूला स्टॉप केलाय आणि तत्पूर्वी 2 धावा मिळतील या चेंडूवरती चेतनला. खरं तर हा चेंडू जर पाहिला तर कव्हर क्षेत्रामध्ये खेळण्याचा त्याने प्रयत्न केला होता, परंतु इथे जर पाहिलं तर बॉल सीमारेषेच्या बाहेर गेलाय. 4 धावांसाठी चौकार गेलाय, कारण अखेर चेंडूला स्टॉप केलं होतं, परंतु बॉल सीमारेषेच्या बाहेर गेला होता. आणि पहिल्या चेंडूवरती पहिला चौकार चेतन पाटीलला मिळतोय या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. ओव्हर द विकेट. यावेळेस पाहिलं तर ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ वाईट बॉल. खराब चेंडू पाहायला मिळतोय आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते ती 5 या आकड्यावरती. UCN लाईव्हच्या माध्यमातून काय जबरदस्त टेलिकास्ट पाहायला मिळते. दूध का दूध पाणी का पाणी, जबरदस्त टेलिकास्ट. रुपेश ठाकरे अगदी जर पाहिलं तर ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये आणि विजय पाटील यांचं UCN लाईव्ह तुम्ही पाहता. ओ समोरच्या दिशेने खेळलेत, लॉंग ऑफला फिल्डर आहे तिथे. एकदा मिळते, सेकंडचा कॉल केलाय. ऋतिक मात्रे अडचणीमध्ये सापडतील का? मागे आलेत. चांगला कॉल होता चेतनचा. ऋतिकला मागे त्याने पाठवलं, कारण धोका निर्माण होऊ शकला असता आणि इथे सिंगलच मिळाली. सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे 8 या आकड्या 6 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि 6 धावा धाफलकावरती तुम्ही पाहताय. पुन्हा एकदा करण पाटील. ओव्हर द विकेट. मोठा फटका समोरच्या दिशेने, आणखीन एक तडाखा ऋतिक मात्रेच्या बॅट मधून येतोय. बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता, समोरच्या दिशेने दर्जेदार फटका ऋतिक मात्रेच्या बॅट मधून आला. स्टन अँड डिलिव्हर, स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, ठोकलाय षटकार ऋतिक मात्रेनं या मॅच मध्ये. काय जबरदस्त बॅटिंग करतोय. पहिल्या मॅच मध्ये देखील त्याच्या बॅट मधून 25 धावा आणि या षटकामध्ये देखील तो षटकार ठोकतोय. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या जर पाहिली ना आता जाऊन पोहोचली या 12 या आकड्यावरती. पुन्हा एकदा करण पाटील. यावेळेस देखील मोठा फटका केल्याचा प्रयत्न, थोडासा चेंडू दूर ठेवला होता. चेंडूच्या रेषेमध्ये ऋतिक नव्हते. खरं तर हा फटका जर पाहिला तर कव्हरच्या डोक्यावरून खेळायला हवं होतं. अगदी बॅट ड्रिल करून देखील तो दाखवतोय आणि ते आलाय चेंडू डॉट. 12 धावा धाफलकावरती. आतापर्यंत या षटकामध्ये चांगली बॅटिंग पाहायला मिळते ऋतिकच्या माध्यमातून. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेस हा ट्रॅकर बॅकफुटला गेलाय, चेंडूला पुल केलाय. टायमिंग प्रॉपर. बॉल देखील जातोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. बॅटिंग करतोय ऋतिक मात्र, इम्प्रेस करतोय. सलगचा या षटकामध्ये जर पाहिलं तर दुसरा षटकार त्याच्या बॅट मधून येतोय. हा ट्रॅकर होता, बॅकफुटला गेला आणि चेंडूला पुल केलाय. पॉवरफुल आणि सक्सेसफुल फटका पाहायला मिळाला. करणच्या विरोधात या पहिल्या षटकामध्ये आक्रमण पाहायला मिळतंय. जबरदस्त बॅटिंग करतायत ऋतिक मात्रे. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल, फटका फसलाय. प्रितेश आहे तिथे, चुकी होणार नाहीये. टिपलाय झेल. महत्वाची विकेट या मॅच मध्ये. ऋतिक मात्रे निघालाय परतीच्या प्रवासाला. पहिला धक्का या मॅच मध्ये बसतोय अजिंक्य स्पोर्ट जुचंद्रला. फलंदाज बाद.
ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहताय फुल टॉस चेंडू होता, मिस टाइम फटका, परंतु पॉइंटला ब्रितेशनं कमालीचा झेल टिपला, खूप चांगल्या पद्धतीने झेल टिपलाय. अगदी शेवटपर्यंत चेंडूवरती नजर पाहायला मिळाली आणि तदनंतर जर पाहिलं तर पहिला धक्का या मॅचमध्ये ऋतिक थोडंसं निराश असेल, कारण फुलटॉस चेंडू होता. हा चेंडू देखील ते सीमारेषेच्या पलीकडे पाठवू शकले असते, परंतु मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला आणि तिथून प्रितेशने झेल टिपलाय. पहिला धक्का या मॅचमध्ये. नवीन फलंदाज कल्पेश म्हात्रे मैदानावरती दाखल होतोय. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर आतापर्यंत धावा खर्च केल्यात गोलंदाज करण पाटीलनं 18 धावा त्याने खर्च केल्या. मैदानावरती अगदी जर पाहिलं तर मधमाशाने आक्रमण केलंय असंच काही चित्र दिसतंय. आणि तिथून जर पाहिलं तर सावध पवित्रा मैदानावरती पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा इथे खेळ संपलाय आणि 18 धावा धावफलकावरती षटक क्रमांक दुसरा बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज पाहायला मिळतोय. अमय हा गोलंदाज पाहायला मिळतोय. परंतु ऋतिक म्हात्रेचं कौतुक करावं लागेल, काय जबरदस्त त्यांनी बॅटिंग केली. तब्बल 2 षटकार त्याच्या बॅटमधून आणि 12 धावा त्यांनी बनवल्या या मॅचमध्ये. गोलंदाज अमय बॉलिंग ट्रॅकवरती. ओव्हर द विकेट स्ट्रायकिंग एंडला चेतन पाटील हा फलंदाज पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस पाहिलं तर चांगला फटका पाहायला मिळतोय कव्हर क्षेत्रामध्ये. केवळ चेंडूला ढकललाय, एक धाव मिळते, दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. चांगली फिल्डिंग डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये पाहायला मिळते. फक्त एकच धाव सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे 19 या आकड्यावरती. या षटकामध्ये खरं तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. कालच्या दिवसामध्ये अजिंक्य स्पोर्ट झुळचंद्र आणि ससूनगर या 2 संघामध्ये सामना झाला होता महाकाल या स्पर्धेमध्ये, मालजीपाड्याच्या क्रीडा स्पर्धेमध्ये. आणि तिथून जर पाहिलं तर ससूनगर संघाने पराभूत केलं होतं, परंतु तो पराभवाचा वचपा या मॅचमध्ये नक्कीच काढण्याचा प्रयत्न केला जाईल अजिंक्य स्पोर्ट झुळचंद्र या संघाच्या माध्यमातून. कारण पहिल्या षटकामध्ये आश्वासक सुरुवात या संघाने केलेली आहे, 18 धावा, परंतु या षटकामध्ये धावा येत नाही आहेत. अमयनं चांगली गोलंदाजी केली आहे, कमबॅक केलाय. मागील 2 चेंडूवरती फक्त एकच धाव अमय हा गोलंदाज खर्च करतोय. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा. यावेळेस देखील जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ वाईड बॉल. खराब चेंडू पाहायला मिळाला. ऑफ स्टंपच्या बाहेर हा चेंडू पाहायला मिळाला, थोडासा जास्तच बाहेर होता आणि पंचाने वाईड चेंडू घोषित केला. एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे धाव मिळते आणि संघाची धावसंख्या जर पाहिली ना तर जाऊन पोहोचली आहे 20 या आकड्यावरती. पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. ओव्हर द विकेट अमय. स्ट्रायकिंग एंडला कल्पेश म्हात्रे हा फलंदाज तुम्ही पाहताय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु टायमिंग जुळलेला नाही आहे. शतरक्षक लॉंगॉनचा अगदी मिडॉनला येतोय आणि फक्त एकच धाव या चेंडूवरती पाहायला मिळते. या षटकामध्ये गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, अमयचं कौतुक करावं लागेल. एक युवा गोलंदाज आहे, फलंदाजी देखील तो चांगली करतो, परंतु गोलंदाजी देखील तो चांगलीही करतोय. या मॅचमध्ये त्याने देखील इम्प्रेस केलंय, कारण करण पाटील हा प्रमुख गोलंदाज होता. त्याच्या षटकामध्ये 18 धावा, परंतु या षटकामध्ये अमयनं फलंदाजांना रोखलाय. चांगली गोलंदाजी तो करतोय. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा. यावेळेस हा ट्रॅकर होता, पूल करण्याचा प्रयत्न, फटका चेतन पाटीलचा फसला आणि शतरक्षक करण पाटील डाऊन द बॉल, टिपला झेल. आणखीन एक धक्का या मॅच मध्ये बसतोय. फलंदाज बाद. हा ट्रॅकर होता, पूल करण्याचा प्रयत्न, परंतु एलिव्हेशन भरपूर जास्त या चेंडूवरती, डिस्टन्स कमी होतं आणि मिड विकेटला करण पाटीलनं कमालीचा झेल टिपला आणि चेतन पाटील लवकर बाद होतोय. चेतन पाटील एक खरं तर पाहिलं तर एक चांगल्या धाटणीचा तो फलंदाज आहे, परंतु या स्पर्धेमध्ये थोडासा अपयशी ठरला, कारण ऋतिक म्हात्रेने चांगली सुरुवात करून दिली होती. या मॅचमध्ये स्टार्टअप मुवमेंट कोणी क्रिएट केला असेल ना तर ऋतिक म्हात्रे तो फलंदाज आहे. तो लवकर बाद झाला, परंतु तदनंतर भागीदारी होणं फार गरजेचं होतं आणि ते कार्य मात्र या षटकामध्ये झालेलं नाही आहे. आणखीन एक धक्का, चेतन पाटील बाद झाला या मॅचमध्ये. नवीन फलंदाज कुणाल मडके मैदानावरती दाखल होतोय. खोला टाकलाय, काय जबरदस्त चेंडू होता आणि तितक्याच चांगल्या पद्धतीनं हा चेंडू मिड विकेटला वळवलाय, फक्त दिशा दिली. चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं,
कारण खोलवर टप्प्यात चेंडू टाकला जातो ना, तेव्हा त्या चेंडूवरती फटका खेळणं सोपं नसतं. परंतु अगदी जर पाहिलं तर कुणाल मडकेनं चांगला फटका सजवला आणि त्या चेंडूवरती सिंगल मिळाली. सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचते ती 22 या आकड्यावर. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. फुलटॉस बॉल यावेळेस गॅपमध्ये खेळलाय. बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. कल्पेश मात्रेच्या बॅटमधून येतोय बॉल सीमारेषा पार. चौकार. षटकांचा खेळ संपला आणि प्रथम फलंदाजी करत असताना अजिंक्य स्पोर्ट्स झुचंद्र या संघाने धावफलकावरती धावा केल्या. त्या 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 26 धावा, बरोबर 13च्या सरासरीनं 26 धावा आतापर्यंत केल्या आहेत. म्हणजेच काय चांगली सुरुवात केलेली आहे. परंतु याही षटकामध्ये चांगल्या धावा बनवाव्या लागतील, कारण ससूनगर क्रिकेट क्लब या संघाकडे देखील चांगले बॅटर आहेत आणि या धावा बनवण्याची हिंमत ते देखील ठेवतायत. कारण मागील काही सामन्यामध्ये, मागील काही स्पर्धेमध्ये या संघाने देखील इम्प्रेस केलं आहे आणि ससूनगर क्रिकेटचा खेळ मागील 3 वर्षापासून मी पाहतोय. जबरदस्त प्रगती या संघाने केलेली आहे. कारण मागील 5 वर्षापासून हा संघ अगदी ट्रॉफी जिंकण्यासाठी भरपूर वंचित होता, परंतु दत्ताली स्पोर्टच्या मैदानावरती आमदार चषकामध्ये मिळवलेली पहिली ट्रॉफी आणि तदनंतर या संघाने मागे वळून पाहिलंच नाही. सातत्यानं या संघाने मात्र चांगली कामगिरी केलेली आहे आणि तोच दरारा कायम या स्पर्धेमध्ये टिकवलाय ससूनगर संघाने. कारण मागील मॅच देखील चांगला पाहायला मिळाला. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवरती लोकेश पाटील हा गोलंदाज पाहायला मिळतोय. लोकेश भोईर हा गोलंदाज आहे आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर या गोलंदाजानं कालच्या दिवसामध्ये काय गोलंदाजी केली होती, स्वयंभू पायगावच्या विरोधात अगदी इम्प्रेस केलं होतं. तोच गोलंदाज पाहायला मिळते लोकेश भोईर. स्लॉगवरचं षटक टाकण्यासाठी तो दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर द विकेट. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस पाहिलं तर लाईन खराब आहे. दिशा इन चेंडू खराब लाईन होती आणि एक धाव मिळते वाईटच्या स्वरूपात आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते आहे ती 27 या आकड्यावरती. तुमची दिशा आणि दशा या 2 शब्दामध्ये वेलांटीचा फरक आहे. परंतु तुमची दिशा भरकटली ना तर तुमची संघाची दशा होते. त्यामुळे तुमची दिशा चांगली असणं फार गरजेचं आहे. हो, यावेळेस देखील सलगचा दुसरा वाईट आणि ते धाव एक्स्ट्रा मिळेल का? नाही. आणि इथे धावबाच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. वाईट चेंडू होता आणि धाव घेण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला. धाबाच्या स्वरूपात फलंदाज बाद झालेत. या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जाईल. मालोडी गावातील समाजसेवक कल्पेशजी मडवी उपस्थित आहेत आणि त्यांचा स्वागत आणि सन्मान या आपल्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय. रवी हा फलंदाज दाखल होतोय आणि अगदी जर पाहिलं तर कुणाल मडके धावबाच्या सुरुवात बाद झाले या मॅचमध्ये. या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जातोय. मालोडी गावातील समाजसेवक कल्पेश मडवी यांचा स्वागत आणि सन्मान रुपेश काटे यांच्या शुभ हस्ते केला जातोय आपल्या मुख्य व्यासपीठावरती. आणि इथे जर पाहिला तर मोठा फटका कल्पेश मात्रेच्या बॅटमधून येतोय. बॉल सीमारेषा पार. षटकार. व्हॉट अ स्ट्रोक. जबरदस्त फटका पाहायला मिळाला.
काय जबरदस्त बॅटिंग करतायत कल्पेश मात्रे, इम्प्रेस करतात या मॅच मध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 42 या आकड्यावरती. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि आतापर्यंत 42 धावा धाफलकावरती तुम्ही पाहताय. आतापर्यंत जर पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ झालेला आहे आणि 3 चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकामध्ये. मॅच कोणाची आता यावेळेस पाहिलं तर पुन्हा एकदा मोठा फटका. फिल्डर आहे तिथे, इथे देखील मिस्टेक झालेली आहे. बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. या षटकामध्ये लोकेशच्या विरोधात धावा येत आहेत. कल्पेश चांगली बॅटिंग करतायत आणि या 4 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 50 या आकड्यावरती. काय जबरदस्त बॅटिंग आतापर्यंत केलेले आहे अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र या संघाने. सुरुवातीला ऋतिक मात्रेने इम्प्रेस केलं आणि आता मात्र कल्पेश मात्रे देखील इम्प्रेस करतोय. या मॅच मध्ये चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅक वरती, ओव्हर द विकेट. यावेळेस नो बॉल, कारण खेळपट्टीच्या बाहेर हा चेंडू होता, त्यामुळे पुढचा चेंडू देखील फ्रीट असेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 51 या आकड्यावरती. गोलंदाज पुन्हा एकदा, ओव्हर द विकेट. लोकेश भोईर बॉलिंग ट्रॅकवर. फ्रीटचा चेंडू आहे इथे. फ्रीटच्या चेंडूवरती मोठा धमाका. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, ठोकलाय षटकार. काय फलंदाजी केली आहे कल्पेश मात्रेने या षटकामध्ये. अफलातून बॅटिंग पाहायला मिळाली आणि त्याच्या नावावरती जर पाहिलं ना तर धावा जर पाहिल्या तर जबरदस्त पाहायला मिळत आहेत. तब्बल 33 धावांवरती तो खेळत होता या मॅच मध्ये. अफलातून बॅटिंग केली. तब्बल 3 षटकार कल्पेश मात्रेच्या बॅटमधून या मॅच मध्ये आलेत. बॉल द्यायचा आहे, विनंती करतोय क्रीडा रसिकांना आणि खेळाडूंना देखील बॉल द्यायचा आहे. एकंदरीत धावफलकावरती धावा झाल्या त्या 57 धावा आणि 58 धावांचा टार्गेट या मॅच मध्ये. पहिल्या षटकामध्ये करण पाटीलनं 18 धावा खर्च केल्या, तदनंतर अमयनं 8 धावा दिल्या, परंतु लोकेश भोईरच्या षटकामध्ये तब्बल 33 धावा खर्च केल्या. भरपूर मोठं षटक लोकेश भोईरचं पाहायला मिळालं. तब्बल 33 धावा आणि कल्पेश मात्रे या मॅच मध्ये जर पाहिलं ना तर अक्षरशः बरसले. त्यांच्या बॅटमधून देखील 33 धावा पाहायला मिळाल्या. या ठिकाणी टॉस केला जातोय. रुपेश काटे यांच्या शुभ हस्ते सोनिका माता मालोडी ए संघ आणि कान्हाई स्पोर्ट जरीमरी स्पोर्ट पाय या 2 संघांमध्ये सामना पाहायला मिळणार आहे. नितीन पाटील आणि एका बाजूला जर पाहिलं तर चैतन्य यांना तुम्ही पाहताय आणि विवेक मडवी यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. जरीमरी स्पोर्ट पाय आणि सोनिका माता मालोडी या 2 संघांमध्ये सामना पाहायला मिळणार आहे यानंतरचा. आणि विवेक मडवी यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. प्रथम फलंदाजी करत असताना 57 धावा आणि 58 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये पाहायला मिळत आहे. आणि आपल्याला जॉईंट होतील विशाल पाटील पुढच्या सत्रासाठी. टॉस जिंकलेला आहे जरीमरी स्पोर्ट पाय या संघाने आणि आतापर्यंत जर पाहिलं तर निर्णय कळवायचा आहे.
आणि फिल्डिंग स्वीकारलेली आहे आणि सोनिका माता मालोडी ए संघाला फलंदाजी करण्यासाठी इन्व्हाइट केलाय. तर लगेच सामन्याला सुरुवात करा. 3 षटकामध्ये 58 धावा बनवायच्या आहेत हा सामना जिंकण्यासाठी. आपल्या व्यासपीठावरती जर पाहिलं तर कल्पेश मडवी साहेबांना तुम्ही पाहताय आणि त्यांचा स्वागतीने सन्मान या व्यासपीठावरती केला गेला आणि सकाळच्या सत्रामध्ये त्यांच्या पत्नी देखील या ठिकाणी उपस्थित होत्या आणि मालोडी ग्रामपंचायतच्या सरपंच देखील आहेत. भावनाताई कल्पेश मडवी सकाळच्या सत्रामध्ये उपस्थित होत्या आणि त्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचं खऱ्या अर्थानं उद्घाटन देखील पार पडलं गेलं आणि कल्पेश मडवी यांचं देखील हार्दिक स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. थँक्यू सो मच निशांतजी. पहिलं सत्र समाप्त झालं आणि बॅटिंग काय झाली या पहिल्या सत्रामध्ये अप्रतिम बॅटिंग. बिकॉज 57 बनवलं गेलं आणि 58चा टार्गेट आहे आणि या टार्गेटचा कशा प्रकारे पाठलाग केला जाईल हा सर्वात मोठा प्रश्न. कारण पहिल्या सत्रामध्ये आपण हे पाकलं की गोलंदाजी क्रमाला नेस्तनाबूत केलं, डिस्ट्रॉय केलं असंच मी म्हणेन. स्पेशली बॅटर कल्पेश ज्याने इंडिव्हिज्युअली 33 धावा नॉट आउट बनवला. सलामीची जोडी बॅटर करण आणि त्यांच्या समवेत प्रितेश आणि पहिल्या षटकामध्ये गोलंदाज कल्पेश म्हात्रे गोलंदाजी मार्कवरती तयार होतात. पहिलं सत्र आपण पाकलं जसे बॅटिंग देखील आपण चांगलीच पाकली तोच कल्पेश आता गोलंदाजी मार्कवरती देखील तयार होतोय. पण आता गोलंदाजीमध्ये कशा प्रकारे कार्य होईल कारण टार्गेट फार मोठा सेट केला. 58 धावा बनवायच्या त्या देखील 3 ओव्हरमध्ये. कल्पेश म्हात्रे पहिला बॉल सेकंड इनिंग मधला 58चा चेस. पहिलाच बॉल हेलिकॉप्टर उडवला लॉंग ऑफ पोहोचतात बट मिसफिल्ड झाली आणि बॅकअपला खेळाडू पोहोचण्या अगोदर बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिलाच बॉल वरती हा चौकार. चौकार आणि दरम्यान इथे सुरुवात केली आणि असेच फटके खेळायचे आहेत कारण मोठे फटके येतील तर मॅच रंगेल. हा बॉल धीम्या गतीने टाकलाय, दिशा खराब, अतिरिक्त रन देखील दरम्यान इथे मिळेल. धाव फलक आता 5 वरती. मग या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने कमबॅक करण्याचा आणि लढण्याचा एकमेव मार्ग आहे ससूनगर टीमकडे की मोठे फटके तुम्हाला सातत्याने खेळायचे आहेत कारण मोठे फटके येतील तेव्हा जाऊन या मॅच मध्ये कमबॅक होईल. आणि यावेळेस इम्प्रोव्हायझेशन करायचं होतं. बॉल मागे चालला दरम्यान एक सिंगल इथे पूर्ण झाली. करण आणि प्रितेशची ही जोडी आपण पाकली. प्रितेश आता स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल. धाव फलक सध्या सगळीला 6 वरती. बघा चेज मध्ये जिवंत राहण्यासाठी मी म्हणेन की दोन्ही एंड्सने चांगली बॅटिंग करावी लागेल कारण एखाद्या फलंदाजाच्या चांगल्या कामगिरीच्या जोरावरती हे टोटल इथे चेज करणं हे फार अवघड कार्य आहे. फुल लेंथ होता, ऑन साइडला खेचून मारला बट फिल्डर आहेत मिड विकेटला इनफिल्ड मध्ये आणि दरम्यान जर आपण इथे पाकलं तर अपील हलकीशी इथे केली गेली कल्पेशांच्या माध्यमातून बट एक सिंगल इथे मिळेल. धाव फलक स्कोर कार्ड आता पुढे जातो 7 धाव फलकावरती. 7 ऑन द बोर्ड. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आहे. श्री सोनिका माता मालोडी चषक 2025 आपण पाहतात. मालोडी बी टीमच्या वतीनं ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आणि ही लढत देखील जर आपण पाकली तर सध्या सगळीला जी मैदानात मध्ये रंगलेली आहे. दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना आहे. फुल लेंथ लो व फुल टॉस स्ट्रेट बॅटने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड लॉंगला फिल्डर पोहोचतात. चांगली फिल्डिंग राखली बट इन बिटवीन आता दुसरीसाठी देखील परतलेत आणि 2 मिळतील, तिसरीसाठी परतणार नाहीयेत. बॅकअपला अगदी योग्य वेळेवरती खेळाडू आले. धाव फलक या 2 धाव्यांच्या मधीने स्कोर काढता 9 वरती. बट जे मी सांगितलं की सातत्याने मोठे फटके खेळायचे आहेत. आता रिक्वायर रेट देखील फार पुढे निघून गेला कारण अजून देखील जर आपण पाहिलं तर 49 धाव्यांची अजून देखील आवश्यकता आणि चेंडू शिल्लक आहेत या सामन्यामध्ये येणारे. 14 चेंडू शिल्लक, 49 धाव्यांची अजून देखील आवश्यकता.
14 चेंडू 49 बनवायचे आहेत. बाउंड्रीज हवे आहेत. नेक्स्ट बॉल दिमागतीने टाकला बॅटच्या आतली गडा. बॉल मागे सल्ला फान लेगला चांगली फिल्डिंग आणि एक सिंगल इथे पूर्ण केली जाईल. पण या थ्रोची काही आवश्यकता होती का आता हा प्रश्न निर्माण होतोय. आणि हे काय चाललंय आणि जणू काही फिल्डर्स फुटबॉल खेळतायत की काय. फर्स्ट ऑफ ऑल फायनलिक्सच्या फिल्डरने बॉल पास केला गोलंदाजापर्यंत. त्यानंतर गोलंदाजाने पास केला लॉंग ऑन पर्यंत. लॉंग ऑनचा फिल्डरने पास केला काऊ कॉर्नरच्या फिल्डरकडे. आणि आता फायनली बॉल थ्रो केला गेला आणि धावफलक आता 12 वरती. जिथे फक्त एक धाव ती देखील मी म्हणेन जास्तीत जास्त एक. आणि त्यामागे मिळाल्या या 3 धावा. धावफलक आता 12 धावा धावफलकावरती. आणि शेवटचा चेंडू असेल या पकल्या षटकामधला. मग आपण ससूनवेड टीमचा विचार केला तर या टीमकडे देखील चांगला बॅटिंग क्रम आहे. बट सध्या सगळीला ते स्ट्रगल करतात. स्लो बॉबन आहे लॉफ्टेड फटका गॅपमध्ये देखील आहे. लॉंग ऑनचा फिल्डर काऊ फेस पर्यंत पोहोचतात. दुसऱ्या धावेसाठी परतलेत आणि रनआउटची शक्यता आहे. अपील देखील सुरू आहे. थर्ड अंपायरची मागणी इथे केली गेली. सो चेक केले जाईल की बॅटर सेफ आहेत की रनआउट. तिसऱ्या पंचांची मागणी केली गेली. सो चेक केलं जाईल की रनआउट आहे की नाही. आणि निर्णय आलेला आहे बॅटर सेफ नॉट आउट. आणि खेळ देखील अशा प्रकारे समाप्त झाला अवघ्या पहिल्या षटकाचा. आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक 14 येते. 12 चेंडू आणि 12 मध्ये बनवायचे आहेत. असून देखील 22च्या आस्किंग रन रेटने 44 धावा अजून देखील बनवायच्या आहेत. फर्स्ट ओव्हरमध्ये 14 2 ओव्हरमध्ये अजून देखील 44 धावांची आवश्यकता इथे आहे. बारा चेंडू आणि 12 मध्ये बनवायचे आहेत 44 धावा. 44 अजून देखील बनवायचे आहेत. आणि गोलंदाज या दुसऱ्या षटकामध्ये पगलास बॉल ऑन साइडला फटका. बट फिल्डर आहेत काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. मिळेल फक्त एक सिंगल. बघा सिंगल डबल्सने जास्त काही फरक पडणार नाहीये या चरणावरती. मी म्हणेन अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्रला पगला सामना ऋतिकची चांगली खेळी राखली आणि तिने खऱ्या अर्थाने तिथे त्याने ती मॅच जिंकून दिली. आणि त्या परिस्थितीमधनं जसे बाहेर आलेत कॉन्फिडन्स लेवल हाय झाला. आणि या सामन्यामध्ये आपण पाहिलं की पहिल्या सत्रामध्ये लाजवाब बॅटिंग झाली. 57 बनवला. आता देखील हवेमध्ये बॉल होता. मिड विकेटला फिल्डर आहेत आणि सिंगल रन तरवाडी पूर्ण केली जाईल. दुसरीचा प्रयत्न देखील केला नाहीये. आणि ज्याप्रमाणे आता फलंदाजांची बॉडी लँग्वेज आपल्याला पाहायला मिळत आहे असं वाटतंय की जणू काही पराभव स्वीकारला की काय. कारण मोठे फटके येत तर नाहीच. आणि त्यामध्ये आपण जर विचार केला तर तो इंटेंट देखील पाहायला मिळत नाहीये. कारण बघा लक्ष फार मोठं होतं आणि त्यामध्ये स्पेशली मॅटर काय करत होतं की तुमचं इंटेंट. आणि इंटेंट थोडं आता नेगेटिव्ह पाहायला मिळतं. पुढचा बॉल फुल लेंथ पॅन वरती फ्लिकचा फटका. आता डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर धावतात पोहोचतात. आणि शेवटच्या चरणावरती झाली मिसफिल्ड आणि बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार.
आणि मिस्टेक इथे गोलंदाजाच्या माध्यमातून देखील घडली की नो बॉल आहे आणि नेक्स्ट बॉल फ्री हिट म्हणजे या टोटल 5 धावा. आता या परिस्थितीमधनं मॅच मध्ये काही चेंजेस येऊ शकतात का, कारण आता नो बॉल वरती हा चौकार आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. धाव फलक सध्या सगळीला जाऊन पोहोचला ठीक 21 आणि हा सामना जिंकण्याकरिता अजून देखील आवश्यकता असेल 37 धावांची आवश्यकता आणि चेंडू शिल्लक आहेत येणारे 10. बघा 10 मध्ये 37 हव्या आहेत आणि अजून देखील मी म्हणेन की हे समीकरण जिवंत आहे. सामना पूर्णपणे संपलेला नाहीये पण त्या परीने बॅटिंग इथे करावी लागेल. नेक्स्ट बॉल फ्री हिट. फ्री हिटचा बॉल. फ्री हिट वरती मोठा हिट यायला हवा होता बट ते झालं नाहीये कारण मिश्रण केलं होतं, बोट फिरवली होती, पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स आणि प्लस त्यामध्ये आपण बघलं की पेस ऑफ केलं होतं, थोडा कमी गतीने हा चेंडू आला. त्या अनुषंगाने इथे येतो हा निर्धाव म्हणजे त्या 9 चेंडूंवरती आता आवश्यकता आहे 37 धावांची. एक डॉट बॉल देखील ना सध्या सगळीला विजयाच्या दिशेने घेऊन चाललाय टीम जीवचंद्रला, बट त्याच पलीकडे एक डॉट बॉल आता इथे टोचतोय ससुनवगड टीमला. खरं मोठे फटके हवेत. पुल केला फ्रंट फूट वरनं, मिस टायमिंग हवेमध्ये, फिल्डर पोहोचतात, फिल्डर डाऊन दी बॉल बट कॅच ड्रॉप कॅच झाली ड्रॉप आणि त्यामागे आपण पाहिलं की 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील. बघा सिंगल डबलने फरक पडणारच नाहीये, मी ते याआधी सांगितलं आणि आता देखील सांगेल, कारण इथे जर हा सामना जिंकायचा आहे टीम ससुनवघरला तर सातत्याने मोठे फटके हवेत. आणि 2 धावा इथे पूर्ण झाला, 2 धावांच्या मदतीने धाव फलक 23 धावा धाव फलकावरती. नेक्स्ट बॉल फुल लेंथ आहे समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, हेलिकॉप्टर बॉल दरम्यान एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. तर कदाचित जर हे असतं तर आपण म्हणू शकलो असतो की फार चांगली बॅटिंग सुरू आहे, बट परिस्थितीची डिमांड आहे की सातत्याने मोठे फटके यायला हवेत. बट समीकरण आता जे उरलं चेंडू शिल्लक आहेत 7 आणि 7 मध्ये 31 धावांची आवश्यकता. शेवटचा बॉल असेल या दुसऱ्या षटकामधला. आणि हा बॉल जर आपण पाकला तर खराब चेंडू टाकला असंच मी म्हणेन, कारण कमजोर डिलिव्हरी होती आणि त्यामध्ये आपण पाकलं वाईड आहे प्लस 22चे एक सिंगल म्हणजे 1+1 मिळतील या 2 धावा. आता समीकरण येथे 7 चेंडू 29 धावांची आवश्यकता. हा जर षटकार येतोय तर आपण असं तर म्हणू शकतो की अजून देखील सामना जिवंत आहे, लास्ट ओव्हरमध्ये देखील फाईट होऊ शकते, बट हा शेवटचा चेंडू फार मॅटर करेल. ऑन साइडला खिचून मारला आडवा बॅटने हा स्ट्रोक. आणि जर आपण पाहिलं तर अंतिम चेंडूवरती निर्धाव चेंडू हा येतोय. सहा चेंडू 29 धावांची आवश्यकता. सहा चेंडू शिल्लक आणि 6 मध्ये 29 अजून देखील बनवायचे आहेत. आणि बघा कॅल्क्युलेशन नुसार विचार केलं तर मॅच अजून देखील बाकी आहे, बट प्रॅक्टिकली जर विचार केलं तर हे समीकरण आपण रेअरली चेज होताना पाहतो, म्हणजे 100 मॅचेस पैकी 1 ते 2 मॅचेस मध्ये, बट ते कार्य इथे साध्य केले जाईल का. 6 मध्ये बनवायच्या आहेत 29 धावा. लास्ट ओव्हर
पगलाच बॉल फुल लेंथ बॉल बॅक स्ट्रोक होता. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये भरपूर चांगली फिल्डिंग आपल्याला गोलंदाज भावेश सी पाहायला मिळाली. डॉट बॉलने सुरुवात करतो आणि या निर्धाव चेंडूने जवळजवळ हे सुनिश्चित केलं की हा सामना कोणाच्या बाजूने जाणार आहे. 5 मध्ये आता 29. लोबो फुल टॉस आणि दरम्यान जर आपण पाकलं तर मिळेल चेंडूवरती आपण पाकली तर सिंगल देखील घेतली नाहीये. पुढचा बॉल कोलबा टप्प्याचा होता. आणखीन एक निर्धाव चेंडू येतो. अगदी थोडाच वेळात खऱ्या अर्थाने ज्यांच्या माध्यमातून नेहमीच सोनिका माता स्पोर्ट्स मालवणी टीमला नेहमीच पाठबळ मिळालेलं आहे आणि मालवणी टीमच्या जर्सीवरती ज्यांचं आपण नाव देखील पाहत आहोत युग मडवी यांचं दादांचं थोड्याच वेळाने शुभ आगमन होणार आहे. सन्मान इथे दिला आणि आता देखील सिंगलसाठी नकारलं आणि तसेच याच दरम्यान शुभ आगमन होतोय सोनिका माता स्पोर्ट्स मालवणीचे पुरस्कर्ते आणि ज्यांचं नाव देखील तुम्ही मालवणी टीमच्या जर्सीवरती पाहू शकता. कुमार युग मडवी यांचं शुभ आगमन होत आहे आणि त्यांचं मी संपूर्ण सोनिका माता स्पोर्ट्स मालवणीच्या वतीनं श्री सोनिका माता मालवणी चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. फिल्डिंग चांगली राखली आणि आता चेंडू शिल्लक असेल शेवटचा 1 या मॅच मध्ये आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर जबरदस्त परफॉर्मन्स विथ बॅट विथ बॉल राखीला टीम अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्रचा. शेवटचा बॉल असेल या सामन्यामधला आणि पकलं मेडन ओव्हर होऊ शकतं का. लास्ट बॉल आणि हा फटका समोरच्या दिशेने आणि हा फटका जबरदस्त षटकार येतोय. पण अशा प्रकारे हा सामना इथे समाप्त. सामना दरम्यान इथे जिंकलाय टीम अजिंक्य स्पोर्ट्स जीवचंद्रने. वेल प्लेड टीम जीवचंद्र अँड हार्ड लक टीम ससू नवगर. प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया. प्रथमतः बॅटिंग करत असताना ज्यांनी इंडिव्हिज्युअली नॉट आउट बनवल्या 33 तेच कल्पेश ठरलेत या सामन्याचे सामनावीर.